दिवसाआड चालू आहे पाणी. ज्यादा पण पाणी द्यायचं नाही, हं. डायरेक्ट कमी पण द्यायचं नाही. हं. कमी जर पाणी पडलं हं. तर बाग ट्रेसमध्ये जातो. हं. आणि ज्यादा पाणी झालं त्याला वाढत प्रमाणात तुमचं दिवसाआड द्या, 1-1.5 तास 2 तास काय तुमचं झाडांना सतत जा. पण असं वाटलं तुम्हाला 2-2 दिवसाला 2-3 दिवसाला असं नका करू. नाही दिवसाआडच द्या. दिवसाआड नाही त्याला त्याची पाहिजे तेवढी कॅपॅसिटी तेवढीच लागते ना त्याला, पाण्याची तेवढी द्या. त्याच्याच बाग वाचवायचा आपल्याला त्याला. बस 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 तेवढंच म्हणायचं मला. हाय ते त्याला वाचवायला आणि त्याला बाहेर कशी काय कंडिशन. बाहेर आहे ना, आता मला सगळ्यात जादा फोन आणि सगळ्यात जादा मेसेज त्याचे येतात का साहेब त्याला येऊ राहिलं. तुमची साहेब नाही बाकीचे भरपूर लोकांचे कॉल येतात ना शेतकऱ्यांचे, कारण काय तेच होतं. टेम्परेचर डायरेक्ट एकदम अनबॅलन्स झालं. अहो आपल्याला बाग धरल्यापासून एक तरी वेळेस असं झाला का एकच साईजचं हे राहिलं कधी वातावरण बदललं वातावरण लगेच चेंज होऊन जातं. 15 दिवसाला 8 दिवसाला लगेच चेंज. हे टेम्परेचर चेंज झाल्यामुळेच मग वाढलं ना. त्यात काय झालं एप्रिलमध्ये पाऊस पडला आणि जे खाली तुम्हाला वाटत होतं का आता वातावरण थंड होईल थोडं, पण वरून पाऊस आणि उन्हात पाऊस पडला, दमट वातावरण तयार झालं. 2:30-3 ला कसं वातावरण झालं असं वाटलं. आता उभं राहिलं आपण झाडाखाली तरी घामीवर राहिलं. आता आपल्याला घामीचं झाडाला येणारच नाही. आणि ह्या टेम्परेचर मध्ये सगळ्यात ज्यादा त्याला वाढतो दमट वातावरणामध्ये. आणि सगळ्यात आता कंडिशन अशी आपल्याला का कलर चेंजची अवस्था आहे फळाची. कलर चेंजच्या अवस्थेमध्ये असे हे फळ आहे का आता हे छटा लाल लाल कलर जाऊन हिरव्यात रूपांतर होऊ राहिले. ज्या वेळेस हिरव्यात रूपांतर होतं का त्यावेळेस झाडाला जास्त खायची गरज असते. आपण म्हणतो गाईला गाभण काळामध्ये ज्यादा खायला जर दिलं तर मग गाय बसत नाही. तसंच की गंमतीची राहते का हे आता जर त्याला ताकद त्याचं फळ पोसवायचं त्याला ताकद कमी पडली, रोगप्रतिकार क्षमता कमी झाली तर त्याला अटॅक करतो. कारण त्याला जसं आपलेच सेल्स आहे पांढऱ्या पेशी आपल्याला ज्या एखादा जर विषाणूने अटॅक केला आपण तर त्या पेशी त्याच्याबरोबर लढतात आणि त्याला खाऊन टाकतात. आणि जर आपण अशक्त असलो तर आपला रोग लगेच ज्यादा अटॅक करतो. पहिले जुने लोक म्हणायचे रोगात रोग असला रोग होऊन जायचा माणूस जायचा पहिले जुन्या काळात. तसं असंच होतंय, रोगात रोग होऊ राहील त्याला. एक तर अगोदरच अशक्त होईल आणि त्याच्यात रोग होऊन जाऊ राहिला. मी तुम्हाला सांगितलंय ध्यानात राहून द्या, हा काही त्याला बुरशी नाही, त्याला हा जीवाणूमुळे आलेला आहे. आणि त्याला जीवाणूनाशक म्हणजे बॅक्टेरियानाशकच उपयोगी पडेल. ते मारलं तरच तुमचं कंट्रोल होणार आहे. नाही बॅक्टेरियल आणि त्याला किंमत तरी किती त्याची आली. बॅक्टेरियल घ्या, बॅक्टेरियाचे 2-3 औषध आहे. बॅक्टेरियल घ्या, व्हॅलिडामायसिन घ्या, कासोमायसिन घ्या. हे 3 तुमचे ध्यान राहून द्यायचे. आलटून पलटून याचा स्प्रे घ्यायचा. आणि कॉपर हायड्रोक्साईड, कॉपर ऑक्झिक्लोराइड हे सारखे कॉपर घ्यायचे त्याचे लवकर लागू होऊन जातील. कंट्रोलमध्ये राहील तुमचा बा. आणि जर तुम्हाला दिसलाय ना आता येणे व्यवस्थित कंट्रोल ठेवलाय, मला कोरडं दिसलंय फळ आणि तो ट्रान्सफर नाही झाला दुसऱ्या फळावरती. पण जे शेतकरी बाकीचे लोक काय करतात, बाग आला त्याला मारा औषध पण आल्या काय करायचं मी सांगितलं, सॅनिटायझर मारायचं. कोरोनाच्या काळात आपण सॅनिटायझर आठवलं असेल तसंच फळासाठी एक सॅनिटायझर झालं जुनं नावाचं. ते सॅनिटायझर घ्यायचं 5 ml डायरेक्ट स्प्रे करून टाकायचं. पहिल्यांदा आल्याला दिसले आठवड्यातून महिन्यातून एक स्प्रे त्याचा झालाच पाहिजे. आणि जर जखम दिसली तुम्हाला तेलाची तर हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं औषध आहे 2 ml त्याचं फवारणी करून टाकायची. हे केल्यामुळे ती जखम जी असते ती कोरडी पडते. आपल्याकडे आहे ना ते हायड्रोजन करून घ्यायचे. नंतर कॉपर वेगवेगळे आलटून पलटून स्प्रे मारायचे. पण ध्यानात राहून द्या, तुमचा बाग हा जर खालून खायला नाही गेला व्यवस्थित वीक जर झाला तर त्याला अजून अटॅक करणार आहे. कारण फक्त तुम्हाला भीती कधी, जोपर्यंत हिरवं पूर्ण झाड पूर्ण फळं तुमचे पूर्ण फळं सगळे फळं तुमचे हिरवे होत नाही तोपर्यंत. आता तुम्ही म्हणशाल काही फळं हिरवे झाले आणि काही फळं आले, मग याच्यात तरी त्याला येऊ राहिला. पण हिरवे झालेलं फळं नाही, पण लाल फळामध्ये त्याला ताकद त्याला राहिली ना, ते हिरवत रूपांतर होऊ राहिलं ना. हे फळ जास्त कारणीभूत ठरले आणि याच्यामुळेच त्याला जादा आलं. तुम्ही फॉस्फरस लेवल वाढवा, पोटॅश लेवल वाढवा, तुमचं त्याला कंट्रोल होणार राहणार. हे 2-4 कारण तुम्ही त्याला समजून घ्या. त्याला असं मोठा खूप काही असं नाही. अहो 17, 18, 19 मध्ये लोक त्याल्यामुळे बाग नाही काढली. नाही 100% बागात त्याला असून तरी पण बागा लोकांनी धरले. माझ्याकडे होतेच ना, काढलं तिकडे होतं तर तिकडून काढलं इकडे लावलं. हा त्याला फक्त काय राहतो आता कसं आहे, शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस सरकारच नाही, काही वेळेस वातावरण पण साथ देत नाही. बरोबर. ह्या वर्षी मागच्या वर्षी मे मध्ये पाऊस पडला त्याला आला किंवा बाकीचे रोग आले, आपलं वाटलं यावर्षी तरी पण चांगलं येईल, पण यावर्षी एप्रिलमध्येच पाऊस पडला. त्याला कसं आहे ऍक्टिव्ह व्हायला दमट वातावरण लागतं आणि तो एप्रिलमध्ये पाऊस पडला, उन्हामध्ये पाऊस पडला, त्याच्यामुळं त्याला ऍक्टिव्ह झाला. तुम्हाला सांगतो एवढे कराच फक्त काय करा. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो, त्याला दिसलंय ना, पहिल्यांदा झुनो नावाचं औषध आहे इथे भेटेल तुम्हाला. 5 ml घ्या, त्याचं फवारणी करून द्या.
आणि त्याला आहेच आणि ते हा. करावंच लागणार. आणि ते झाल्यानंतर जखम धुवून काढायची 2-4 दिवसानंतर. हायड्रोजन पेरॉक्साईड तुमचे आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड 2 ml 3 ml घ्यायचं, स्प्रे मारून द्यायचं. हे 2 स्प्रे झाल्यानंतर मग बॅक्टेरियासिल अर्धा ग्रॅमनी घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं कॉपर घ्यायचं, ऑक्झिक्लोराइड COC त्याच्यामध्ये 2 ग्रॅमनी घ्यायचं. एकत्र करून तो स्प्रे करून घ्यायचा. 2-4 दिवसांनी परत तुम्हाला कॉपर हायड्रोक्लोराइड घ्यायचं. ऑक्झिक्लोराइड झाला आता हायड्रोक्लोराइड घ्यायचं, त्याच्यामध्ये कासोमायसिन घ्यायचं 1 ml. हे झाले 2 स्प्रे तुमच्यावाले. आणि ड्रिपने पण तुम्हाला द्यायचं हे खालून व्हॅलिडामायसिन द्यायचं 1 लिटर. 1 लिटर व्हॅलिडामायसिन द्यायचं. म्हणजे मुळांद्वारे पण ते अपटेक झालं पाहिजे, मुळांद्वारे पण गेलं पाहिजे. त्याला जीवाणू आहे तो कुठं पळू शकतो, जमिनीत जाऊ शकतो, मातीत जाऊ शकतो, त्या मुळामध्ये पण जाऊ शकतो. तो असं बुरशी नाही का त्याला पाणी पडलं तर जाणार नाही, जातोच तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या कलर चेंजच्या काळामध्ये जर खाली नेमॅटोड असला तर अन्नद्रव्य अपटेक होत नाही. नेमॅटोड बघून घ्या आणि अमृत नोटचं 1 लिटर 1 ड्रिप सोडून द्या. नेमॅटोड असला ना खालून किती का अन्नद्रव्य देतोय आपण, पण ते अपटेकच नाही होऊ राहिले, मग त्यावेळेस पण झाड थकतं. बाकी कंट्रोल व्यवस्थित आहे, बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. याला खालून उचलायची ताकद पाहिजे. ते औषध ताकद तुम्हाला खरं गेलं फॉस्फरस आणि पोटॅश वाढवायचं. ज्या कंटेनमध्ये 60-20 आहे तुमचं, 49-32 आहे, 52-34 आहे, हे सारखे ग्रेड घ्या आता इथून पुढे. आणि जर तुम्हाला जर जमलं 10-26-26चा डोस टाका, जमलं तर वरून आता साईडनं ड्रिप खाली टाकून द्या थोडं थोडं. निवळी सोडून त्याचं निवडीचं पाणी करून तुम्ही सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि लोक म्हणते 10% नायट्रोजन त्याच्यामध्ये, पण नायट्रोजन पण लागतो. नायट्रोजन नसला तर हे पान असे कडक होते आणि असे मोडून जाते. नायट्रोजन पण अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी नायट्रोजन पण लागतो, पण एवढंच आहे का हाय नाही जायचं आपल्याला लगेच. नायट्रोजन लागतो म्हणून गोणीनं सोडू नका एव्हरेजची. 10%, 5%, 20%, 5%, 10% चालतं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 10% नायट्रोजन जाणं म्हणजे काही नाही, त्याला अन्नद्रव्य अपटेक करायसाठी लागतं. जसं आपल्याला प्रत्येक वेळेस नाही मिरची भाकरी आपण नाही राहू शकत, आपल्याला मधून काहीतरी लागतंच खायला दुसरं, तसंच झाडाला पण लागतं. सगळे अन्नद्रव्य समतोल प्रमाणामध्ये लागतात, जसे प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या प्रमाणात लागतात. या वर्षी काय झालंय, एकतर विजा कडकडून पाऊस झाला. जेवढी जादा वीज कडकडक ना त्या मानानं आपल्याकडे गारा नाही झाली. हे वाचले तुम्ही कोल्हार त्या साईडला खूप गारा झाल्या. कारवाडीमध्ये हा गारा झाल्या, गारा झाल्या त्यांच्या. पण आला ना त्याला, गारा पडल्यामुळे आला त्याला. सेटिंग मध्ये कधी पाऊस आणि गाराच पडेल नव्हता, त्याच्यामुळे तो याला शेत नव्हतं. त्यांनी सुद्धा 3 किलो होतं पाणी दिले होते, नंतर सेटिंग चांगलं झालं. पण प्रत्येक फळावर डाग काहीच नाही. आणि ते काय होतं, काही वेळेस शेतकरी लक्ष देतो डाग तिथे एक फळ नाही पाहिलं कसं. हा हा स्पॉट स्पॉट हा जास्त हा हा त्या पोझिशन अवघड परिस्थिती नाही, खचून नाही जायचं. शेतकरी म्हणून जग चालू आहे. तुम्ही कसले तर बाकीच लोकांनी काय करायचं. शेतकरी म्हणून जग चालू आहे, शेतकऱ्याकडे कोणी दुर्लक्ष करतं काय. शेतकरी आमच्यासारखे लोक आहे, तुमचे लक्ष देणार शेतकऱ्याकडे लक्ष दे. मुली मिळून नाही राहील, कष्ट करायला ताकद नाही राहील, आणि मजूर लागत होता काय म्हणायचं. बरोबर.